हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आज रामनवमीच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामायण महाभारत हे घडलेलं आहे बाहेरच्या लोकांना. आजचा व्हिडिओ म्हणजे मी आता बघितला. मी बऱ्याच वेळा त्या दोघी बहिणींचे व्हिडिओ बघते आणि दोघं भावांचे अधूनमधून बघायचे. कधी कधी कंटाळवाणी वाटायचं की सारखी सारखी त्यांची भांडणं असायची, त्याच्यामुळे की आपण असं. पण सुरुवातीपासून पूनम तुपेचा मी व्हिडिओ बघत होती, तेव्हा ती फेमस झालेली होती आमचं बघून ह्याच्यावरती. तर बोलायचा असा विषय, तिने थोडंफार आईसाठी भरपूर केलं तिने आईसाठी, असं म्हणेल. तिची बहीण भावाने केलं तिथले तिथे उपकार दाखवले. त्या आईचं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं, गरीब परिस्थितीतून तिने तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे. अशा आईचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तो त्या आईच्या समोर बोलतो आहे. तो पण मी व्हिडिओ बघितलेला होता त्याचा, 2-3 दिवसापूर्वी त्याच्या लहान्या बहिणीने टाकलेला होता. आणि थोडं घरातलं टेन्शन थोडंसं सगळ्यांनी समजून घेतलं असतं तर ती बिचारी वाचली असती, कारण खूप कष्टाने दिवस काढलेले होते. मी त्यांचे व्हिडिओ नेहमी बघायची, पण आता ते जे काय ऐकलं ना ते खूप धक्कादायक आहे. की इतकं मी तो व्हिडिओ बघितलेला 2-3 दिवसापूर्वी, तर त्यावेळेला ती सांगत होती त्याची लहान बहीण की बघा कसा त्रास देतो आहे आईला, कसा. ती ओरडत होती, तू नको गं ओरडू. आई जोरजोरात ओरडत होती, अगं बया हे काय झालं, अगं बया हे असं तसं. तर समोर झाल्यानंतर थोडंसं आणि अशा परिस्थितीमध्ये टेन्शन देणं हे कितपत योग्य होतं एका मुलाला? दारू पिणं म्हणजे हे काय बहाणा असतो? दारू पिऊन एखाद्या आईला त्रास देणं, तिच्यासमोर तिला जतन करायची का नाही करायची? पण त्याला कुठेतरी वाटत होतं की कोणीतरी आपल्याला मदत करेल पैशांची, असे नाटक केले का, असं कुठेतरी असू शकतं. कारण मागे त्यांचे खूप वाईट भांडणं होते त्यांची. आपल्याला त्याच्यावर नाही बोलायचं. ती स्थितीवरती टेन्शन. आता ते म्हणतात की रक्ताच्या गाठी कशा झाल्या, तर कदाचित टेन्शनने होतातच. कारण माइंड खूप हे जड होतं ना माणसाचं, टेन्शन घेऊन रडते, तणाव होतो पेशींवरती, नसांवरती या वयामध्ये. आणि आधीपासून कष्ट केलेले त्या बाईने. समाज कोणताही असो, कारण आपणही त्या बऱ्याच बायका त्याच्यातून निघतात आमच्यासारख्या. तर हे त्याला योग्य नव्हतं.